प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत आनंदवन प्रयोगवन, हे डॉक्टर विकास आमटे यांनी लिहिलेलं पुस्तक. आज ऐकूया प्रकरण 5व्याचा 4था भाग. शीर्षक: शेतकऱ्यांच्या विकासासाठी मूळ गव्हाण मॉडेल. 2003 नंतरचा तो काळ होता. बाबा तेव्हा नुकतेच नर्मदा बचाव आंदोलनातून आनंदवनात परतले होते. हृदयविकाराने त्यांना रुग्णशय्येवर खिळवून ठेवलं होतं. आयुष्यभर केलेले कष्ट आणि अंगावर काढलेले शारीरिक आजार यामुळे ते थकून गेले होते. त्यांचं वयही कमी नव्हतं, 90ला टेकले होते ते, पण तरीही त्यांच्या जाणीवा तल्लख होत्या. आनंदवन, सोमनाथ, हेमलकशातल्या घडामोडींवर तर ते बारीक लक्ष ठेवून असायचेच, पण जगात काय घडतंय हे समजून घेण्यासाठीही ते उत्सुक असायचे. प्रत्येक लहान सहान घटनेवर त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असायचा. त्याच काळात विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं दुर्दैवी सत्र सुरू होतं. आनंदवनाला लागून असलेला यवतमाळ जिल्हा त्यात सर्वाधिक पोळून निघाला होता. आत्महत्यांच्या बातम्या वाचून बाबा अतिशय अस्वस्थ होत. आनंदवन आणि सोमनाथमध्ये कुष्ठरुग्णांनी नापीक जमिनीत सोनं पिकवून दाखवलं आणि हे धट्टेकट्टे शेतकरी शेती पिकत नाही म्हणून आत्महत्या करतात हे त्यांना सहन होत नसे. शेतीतल्या आपल्या अनुभवाचा उपयोग करून आपण त्यांना योग्य दिशा दाखवली पाहिजे असं त्यांना सतत वाटत असे. रोज संध्याकाळी आम्ही बाबांना घेऊन आनंदवनात फिरायला जात असू तेव्हा हा एकच विषय चर्चेला असायचा. आपण कुष्ठरुग्णांसाठी काम केलं, अंध अपंगांसाठी काम केलं, दुर्गम भागातल्या आदिवासींपर्यंत आरोग्य सेवा नेली. आता आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या इच्छेने त्यांना पछाडलेलं होतं. खरं सांगायचं तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची मनोवस्था बाबांसारखीच होती. स्वतः शेती केलेली असल्यामुळे त्यातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं आम्हाला माहिती होती. आत्महत्येसारखा टोकाचा पर्याय या लोकांनी स्वीकारता कामा नये असं आम्हालाही मनापासून वाटायचं. या लोकांना आपण काय मदत करू शकतो याचा विचार आमच्या डोक्यात घोळत होता. तेव्हा बाबांनी आम्हाला सांगून टाकलं, तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात फिरा, तिथल्या लोकांशी बोला, त्याशिवाय तुम्हाला त्यांची व्यथा वेदना कळणार नाही. ते खरंच होतं. शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्याशिवाय आम्हाला प्रत्यक्ष कामाची दिशा कळणार नव्हती. आमच्या वरोऱ्याला लागूनच यवतमाळ जिल्हा सुरू होतो. मग चर्चेत जास्त वेळ न घालवता आमचे 4 सेनापती या भागाच्या पाहणीसाठी बाहेर पडले. अरुण कदम, सुधाकर कडू, गजानन वसू आणि अशोक बोलगुंडेवार. वणी, मारेगाव आणि झरी जामणी अशा 3 तालुक्यांमधल्या अनेक गावांमध्ये त्या चौघांनी दौरा काढला. हे चौघं थोडे दिवस या गावांमध्ये भटकायचे, पुन्हा आनंदवनात परतायचे. आमच्या चर्चा व्हायच्या आणि ते पुन्हा नव्या दिशेने चालू लागायचे. त्यांनी गावागावांची पाहणी केली. या चौघांची नजर तयार होती. एखाद्या गावात एक चक्कर मारूनही तिथला प्रश्न काय आहे हे ते सांगू शकायचे. चौघांनीही सगळं आयुष्य लोकांसोबत काम करण्यातच घालवलेलं होतं ना. त्यांनी लोकांना बोलतं केलं, आत्महत्यांमागची कारणं समजून घेतली. कारणं अनेक होती. शेती व्यवस्थेची दुरवस्था, नुकसानीचं अर्थकारण, नापिकी, अवर्षण, पाण्याचं दुर्भिक्ष, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा अशी अनेक. 3 तालुके पालथे घातल्यावर त्यांच्या लक्षात आलं की झरी जामणी हा तालुका सर्वाधिक मागास आणि आत्महत्याग्रस्त आहे. हा तालुका आदिवासी बहुल होता. इथे कोलाम या आदिमजातीची वस्ती आहे. बहुतेक आदिवासींना शेतीची, पाणी साठवण्याची तंत्रच माहिती नव्हती. कापूस एके कापूस असं पीक घेतलं जात होतं. एकदा का कापूस करपला की उत्पन्नाचं दुसरं साधन नव्हतं. आंध्र प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या या तालुक्यात शेजारच्या आदिलाबादमधील ठेकेदारांचा राबता होता. हे ठेकेदार वर्षाला 500 रुपये देऊन आदिवासींकडून जमिनी घ्यायचे. त्यात महामूर रासायनिक खतं टाकून पीक काढायचे आणि निघून जायचे. त्यातून जमीन नापीक होऊन जायची. हे दुष्टचक्र कित्येक वर्ष सुरू होतं. हे सर्व चित्र पाहून आम्ही झरी जामणी तालुक्यात काम करायचं असं ठरवलं. एकीकडे हा दौरा चालू असताना आपण या लोकांना नेमकी कोणत्या प्रकारची मदत करू शकतो याचाही विचार आनंदवनात सुरू होताच. आम्हाला असं वाटत होतं
की आनंदवन आणि सोमनाथच्या धर्तीवर किफायतशीर शेतीचं, जलसंधारणाचं, उद्योगधंद्यांचं एक मॉडेल तिथल्या एका गावात उभं करून दाखवावं आणि ते मॉडेल राबवण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना उचलून मदत देणं हा काही आमचा मार्ग नव्हता. बाबांनी ऑस्ट्रेलियातल्या फूड फॉर पीस या संघटनेला कळवल्यानुसार धान्य, पैशांची मदत संपून गेली असती, पण धान्य पिकवण्याचं तंत्रज्ञान मात्र कायमस्वरूपी उपयोगी पडलं असतं. झरी जामणीतल्या आदिवासींना कायमस्वरूपी उपयोगी पडेल असं ज्ञान, तंत्रज्ञान देणं आणि त्यातून त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मदत करणं हे आमचं काम होतं. आनंदवन सोमनाथमधल्या आमच्या भरभक्कम अनुभवाचा लोकांना नक्कीच फायदा होईल असा आम्हाला विश्वास होता. शेतीचं मॉडेल उभं करायचं तर त्यासाठी आम्हाला जमिनीची गरज होती. अरुण आणि सुधाकर वगैरे मंडळी उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांना जाऊन भेटले. त्यांना आमची कल्पना सांगितली. त्यांना आमच्या बोलण्यातली कळकळ समजली असावी. त्यांनी झरी जामणी या तालुक्यातल्या सरकारी मालकीच्या जमिनींची यादी दाखवली. त्यातल्या काही जागा त्यांनी आम्हाला सुचवल्या. फक्त एक गोची होती. त्यांचं म्हणणं होतं, आम्ही संस्थेला जमीन देऊ, पण त्यासाठी त्या गावच्या ग्रामसभेचा तसा ठराव लागेल. कोणत्याही गावात काम करायचं तर आम्हालाही तिथल्या लोकांशी आधी संवाद साधणं गरजेचं होतं. त्यामुळे आमच्या चौघा कार्यकर्त्यांनी तहसीलदारांनी सुचवलेल्या गावांमध्ये बोलणी करायला सुरुवात केली. हे काम सोपं नव्हतं. एकतर हा सगळा समाज आदिवासी होता. त्यांची भाषा वेगळी होती. गावातल्या अगदीच थोडक्या लोकांना थोडीफार मराठी येत होती. त्यामुळे भाषेचा अडथळा पार करून आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अवघड होतं. त्यात बऱ्याचशा गावांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या संस्था काम करत होत्या. त्यांच्या कामाचं स्वरूप हे साधारणपणे मदतीचं वाटप असंच होतं. त्यामुळे गावकऱ्यांना त्याचीच सवय लागलेली होती. ते स्पष्टपणे विचारायचे, तुम्ही आम्हाला काय देणार सांगा. पैसा, कपडे, धान्य, गाई गुरं, शाळा असं काहीतरी त्यांना हवं होतं. आम्ही तुमची समस्या समजून ती सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करू असं आमचं त्यांना सांगणं असायचं. हा पर्याय त्यांना फारच लांबचा वाटायचा. त्यामुळे आमचे या गावातून त्या गावात असे नुसते हेलपाटे सुरू होते. एका गावात मात्र अचानक आशेचा किरण दिसला. मूळ गव्हाण या गावामधल्या काही ज्येष्ठ मंडळींनी बाबांचं आणि आनंदवनाचं नाव ऐकलेलं होतं. त्यांनी आमचा प्रस्ताव शांतपणे ऐकून घेतला आणि आम्हाला हिरवा कंदील दाखवला. त्यांनीच ग्रामसभा बोलावून गावकऱ्यांना ही कल्पना समजावून सांगितली आणि आम्हाला 2 एकर जागा देण्याचा ठराव मंजूर केला. परवानगी मिळाल्याचं बाबांना कळलं तसं ते आजारपणातही उत्साहाने फुरफुरू लागले. मी तेव्हा त्यांच्यासोबत आनंदवनात होतो. ते मला म्हणाले, तू जातोस का मी जाऊ? नवा प्रकल्प उभा करण्यासाठी आवश्यक अशा 100 लोकांची टीम आम्ही सज्ज करून ठेवली होती. त्यात मेहनतीची कामं करू शकणारे लोक होते, एक्सकॅव्हेटर चालवणारे लोक होते, शेतीतली दादा मंडळी होती, तंबू ठोकणारे होते, आचारी होते, बांध बंदिस्ती करण्याचा अनुभव असणारे होते. नाना प्रकारची माणसं. आमच्या आनंदवनातली रॉकेट लॉन्चर्सच होती ती माणसं. ती जे ठरवतील ते करून दाखवतील. या सगळ्यांसोबत मी, अशोक, प्रमोद बक्षी अशा 5-10 कार्यकर्त्यांनी मूळ गव्हाणला जाऊन मुक्काम ठोकला. ती तारीखसुद्धा मला आठवते. गांधी जयंती होती त्या दिवशी, 2 ऑक्टोबर 2006. आम्ही इथल्या प्रकल्पाचं नाव ठेवलं सामाजिक कृती आणि पर्यावरण संवर्धन केंद्र. गजानन वगैरे काही मंडळी आधीच जाऊन पोचली होती. त्यांनी तिथे एक कामचलाऊ झोपडीही उभारली होती. आम्हाला मिळालेली जागा खूपच वाईट होती. दगडांच्या खाणीच होत्या त्या. वरची खोदली जाऊ शकणारी माती उकरून नेली गेली होती आणि आतला खणायला कठीण असा खडक फक्त मागे उरला होता. शिवाय आमच्या जागेतच गावची स्मशानभूमी होती. आमचे काही मित्र तर म्हणालेही, या जागेवर काम करणं हेच आत्महत्या करणं आहे. पण असल्या विचारांना आमच्या मनात थारा नव्हता. आमची मानसिकता वेगळी होती. या पडीक जमिनीवर शेत पिकवून दाखवलं तर तिथल्या शेतकऱ्यांना आणखी बळ मिळेल असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे जिद्दीने आम्ही कामाला सुरुवात केली.
सुरुवातीला फक्त 4 तंबू टाकून आम्ही तिथे राहू लागलो. दवाखान्यासाठी सुद्धा एक तंबू उभारला. कुठेही गेलं तरी आधी मेकशिफ्ट दवाखाना तयार करायचा हे आमचं ठरलेलं असतं. जागा राहण्याजोगी करण्यासाठीचं काम सुरू असतानाच आम्ही गावकऱ्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. भाषेचा प्रश्न आणि अज्ञान यामुळे आम्ही काय करू बघतोय हे त्यांना समजावून सांगणं अवघड होतं. त्यातच आमची सगळी सेना कोणत्या न कोणत्या प्रकारचं अपंगत्व असलेली, त्यामुळे हे लोक काय काम करणार असा तुच्छ भाव सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. आम्हाला गावकरी गांभीर्याने घ्यायचे नाही. मग आम्ही सुद्धा एक रामबाण उपाय काढला. आमची सेना काय करू शकते ते या लोकांना कळावं यासाठी आनंदवन सोमनाथमधली शेती यांना दाखवायची असं ठरवलं. या दोन्ही ठिकाणची शेकडो एकरांवर पसरलेली हिरवी कंच शेतं आणि ओसंडून वाहणारी गोदामं बघून भली भली माणसं खोळावलेली आम्ही पाहिलेली होती. त्यामुळे मूळ गव्हाणमधल्या काही ज्येष्ठ आणि काही तरुण मंडळींना आम्ही आनंदवनात घेऊन गेलो. सोमनाथचा प्रकल्प दाखवला. त्यांची प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित अशीच होती. शेती, पाण्याने भरलेले तलाव, डेअरी, दुभती जनावरं, धान्याने भरलेली गोदामं, कुष्ठमुक्तांची सुबक गोलाकार घरं, त्याभोवती त्यांनी उभी केलेली परसबाग, असं सगळं पाहिल्यावर त्यांच्या वागण्यात बराच फरक पडला. या संस्थेकडून आपल्याला काय मिळेल याचा विचार ते आतापर्यंत करत होते. आत्ता पहिल्यांदाच हे सगळं आपल्या गावात कसं करता येईल हा किडा त्यांच्या डोक्यात गेला. मूळ गव्हाणला परत गेल्यावर त्यांच्याशी भरपूर चर्चा झाल्या. त्यांच्या शेतीचा पॅटर्न, त्यातले प्रश्न, नापिकी कशामुळे होते, पाण्याचे स्रोत काय आहेत, ते कसे वाढवायचे, वगैरे वगैरे. हळूहळू वातावरण बदलत गेलं आणि मग कामाला सुरुवात झाली. कामाचा आवाका मोठा होता. आम्हाला मिळालेली जमीन म्हणजे नुसता कातळ. तो फोडून तिथे शेती उभी करण्यासाठी, घरं बांधण्यासाठी जमिनीवर पहिले घाव घातले गेले. आनंदवनाची लँड आर्मी कामाला लागली. आमची लँड आर्मी म्हणजे आनंदवनातील अंगाने धडधाकट असणाऱ्या, पार्शली ब्लाइंड, कर्णबधीर आणि कुष्ठमुक्त तरुणांची एक टीम. शेती करायची तर त्यासाठी आमच्या जमिनीवर चांगली मातीच नव्हती. त्यामुळे सुधाकरने थेट आनंदवनातून ट्रकने माती आणली. एकीकडे आम्हाला मिळालेल्या सरकारी जमिनीची साफसफाई करायची आणि त्याचवेळी इतर शेतकऱ्यांच्या शेतातही कामं चालू करायची असं ठरलं. त्यासाठी आधी पाण्याचा बंदोबस्त करायला हवा होता. त्यामुळे विहीर खणायला घेतली. विहीर खणण्याचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही एका ठेकेदाराला दिलं होतं. त्याने आणखी कोणाशी तरी सब कॉन्ट्रॅक्ट केलं. या माणसाने विहिरीसाठी ब्लास्टिंग केलं आणि दुर्दैवाने एक मोठा अपघात झाला. ब्लास्टिंगमधला एक दगड उडून 200 मीटर अंतरावरून चाललेल्या एका तरुण मुलीला लागला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. वाटलं आता संपलं सगळं. काम सुरू होण्यापूर्वीच या गावातून बाहेर पडावं लागणार. प्रसंग बाका होता. मुलीचा मृत्यू झाला म्हटल्यावर गाव बिथरलं. लोक घोळक्या घोळक्याने प्रकल्पावर येऊन पोहोचू लागले. त्यांनी आपापसात त्यांच्या भाषेत चर्चा सुरू केली. प्रत्यक्ष घडत काही नव्हतं, पण वातावरणातला तणाव क्षणाक्षणाला वाढत होता. हळूहळू लोकांची संख्याही वाढू लागली आणि जमाव पेटला. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. काय करावं ते कळेना. मी त्या लोकांना शांत करायचा प्रयत्न करत होतो, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याच वेळी एक वेगळीच घटना घडली. आमच्या मेकशिफ्ट दवाखान्यात त्याच गावातला एक रुग्ण दाखल होता. आम्ही त्याला रात्रीपासून सलाईन लावून ठेवलं होतं. लाईफ सेव्हिंग उपकरणांचा वापर करून त्याचा जीव वाचवला होता. बाहेरचा हा सगळा गोंधळ ऐकून तो माणूस सलाईन लावलेल्या अवस्थेतच बाहेर आला आणि गावकऱ्यांना त्यांच्या भाषेत म्हणाला, मी काल अक्षरशः मरणार होतो. या लोकांनी मला मरणाच्या दारातून परत आणलंय आणि तुम्ही त्यांना मारायला निघाले आहात. या रुग्णाच्या बोलण्याचा एखाद्या चमत्कारासारखा परिणाम झाला. वातावरण झटकन बदललं आणि काही मिनिटांपूर्वी जी मंडळी आम्हाला मारायला धावली होती ती शांत झाली. नंतर गावातल्या बुजुर्ग लोकांनी जमावाला समजावलं. आम्ही सगळे एकत्र बसलो. अपघातात आमची काही चूक नाही हे त्यांना पटवून दिलं. त्या मुलीचा जीव गेला याबद्दल आम्हालाही अतिशय वाईट वाटत होतं, पण आता जे झालं त्यामुळे काम थांबवून काय उपयोग. बऱ्याच चर्चांनंतर अखेर समेट झाला. लोक शांत झाले आणि कामाला पुन्हा सुरुवात झाली.
त्यावेळी भारतीच्या मनात आलं की कृतज्ञता म्हणून आपण संपूर्ण गावाला जेवण देऊ. आनंदवनात तयार झालेल्या सतरंजांवर लोकांना बसवून चांगल्या स्टीलच्या ताटांमध्ये हे जेवण वाढलं. उत्तम जेवण, वरण भात, भाजी पोळी, शिरा, भजी, कढी असं सगळं सागर संगीत. या लोकांना असं चांगलं चुंगलं जेवण माहितीच नव्हतं. ते केवळ कुपोषित होते असं नव्हे, तर आजवर त्यांची उपासमारच होत आली होती. म्हटलं तर किती साधी गोष्ट, पण या जेवणानेही त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हे भारतीला सुचू जाणे. त्यामुळेच या प्रकल्पाबद्दल गावकऱ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यात भारतीची फार महत्त्वाची भूमिका आहे असं मला वाटतं. लोकांच्या मनात प्रवेश मिळवण्यासाठी आणखीही एक निमित्त झालं. हे सगळं रामायण झाल्यानंतर काही दिवसांनी ताई मूळ गव्हाणला आलेली होती. बाबांचा देवाधर्मावर विश्वास नसला तरी ताई मात्र अतिशय धार्मिक. मी तिला मंदिरमार्गी म्हणायचो. जिथे जाईल तिथे ती देव शोधून काढायची. तिथेही तिला गावाचे उपेक्षित देव दिसले. तिच्या मनाने घेतलं की आपण या देवांसाठी मंदिर उभं करू. आम्ही गावकऱ्यांशी बोललो. त्यांना कल्पना पसंत पडली. पण ते म्हणाले, तुम्ही आमच्या देवांना हात लावायचा नाही, आम्ही देव हलवतो, मग तुम्ही मंदिर बांधा. मग लोकांनी त्यांचे सोपस्कार पार पाडून देव हलवले आणि त्या जागी आम्हाला मंदिर बांधण्याची परवानगी दिली. माझा चीफ इंजिनियर दत्तू कामाला लागला. लोक रोज काम बघायला यायचे. लोकांना आश्चर्य वाटायचं की लाकूड, लोखंड न वापरता हे बांधकाम कसं काय होणार. पण दत्तू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी असं काही सुंदर देऊळ बांधलं की गावकरी बघतच राहिले. सारा गाव देवळापाशी जमला आणि त्यांनी त्या देवांची देवळात प्रतिष्ठापना केली. एवढंच नव्हे तर आम्ही नको म्हणत असतानाही त्यांच्या पद्धतीनुसार माझे, गजाननचे पाय धुतले. गावकऱ्यांनी आम्हाला जेवण दिलं. काही दिवसांपूर्वी आमच्या अंगावर चालून आलेली ही मंडळी पूर्णपणे बदलून गेली आणि तिथून कामाने वेग घ्यायला सुरुवात केली. आमचा मुख्य अजेंडा होता तो गावात बारमाही पाणी मिळायला पाहिजे आणि त्या जोरावर गावाला कापसाखेरीज इतरही पिकं आणि भाजीपाला घेता यायला पाहिजे. त्यामुळे पाण्यासाठी गावात बंधारा बांधायचं ठरवलं. आम्ही आनंदवनाच्या जवळच्या गावांमध्ये प्लास्टिक आणि टायरचे अफलातून बंधारे बांधले होते. त्याची गोष्ट पुढच्या प्रकरणात येईलच. तोच प्रयोग इथेही करून बघायचं ठरवलं. त्यासाठी गजाननने आणि मी गावाची पाहणी केली. गावातून एक नाला जात होता. लोकांशी बोलल्यावर कळलं हा नाला जवळपास बारमाही असतो. लोक त्याचंच पाणी वापरतात. त्याच्यावर बंधारा बांधायचं ठरलं. गजानन लँड आर्मीसोबत कामाला भिडला. अक्षरशः रात्रंदिवस काम करून त्यांनी प्लास्टिक, टायर आणि कॉन्क्रीटचा बंधारा उभा केला. हे काम सुरू असताना गावकरी अधूनमधून तिकडे चक्कर मारायचे. आमचं काय चाललंय ते बघायचे आणि परत जायचे. हे लोक नेमकं काय करत आहेत याचा त्यांना अंदाज येत नव्हता. पण जसा बंधारा बांधून झाला आणि पहिल्या पावसाळ्यात त्यात पाणी साठलं तसा त्यांना आमचा हेतू लक्षात आला. हे सर्व होईपर्यंत आमच्या ताब्यातील जमिनीचा छोटा तुकडा शेतीसाठी तयार झाला होताच. आम्ही त्यात नमुन्यादाखल वेगवेगळी पिकं लावली, भाजीपाला लावला आणि थोड्या प्रमाणात गुरांसाठी हाय प्रोटीन चाराही लावला. पहिल्याच वेळी आम्हाला चांगलं पीक मिळालं. लोकांनी ते आमच्याकडे येऊन येऊन पाहिलं. पावसाळा संपल्यावरही बंधाऱ्याच्या पाण्यातून आणखी एक पीक घेतलं. हळूहळू शेती वाढू लागली, बहरू लागली. जिथे एकेकाळी केवळ खडकाळ दगड होता तिथे विहिरी आल्या, ट्यूबवेल्स बसल्या. 12 महिने पाणी नांदू लागलं. आम्हाला मिळालेली जमीन चढ उताराची होती, ओसाड टेकड्याच. पण गजानन आणि अशोकने एक्सकॅव्हेटरच्या साहाय्याने या भागाचा कायापालट करून टाकला. या टेकड्यांचा आम्ही मल्टीटियर वापर केला. मल्टीटियर म्हणजे टप्प्याटप्प्याने सपाटीकरण करून त्या जागेचा वापर करणं. आकाशातून पावसाच्या रूपाने पडणारं एक थेंबही पाणी आम्ही वाया जाऊ दिलं नाही. गजानन, अशोक आणि इतर कार्यकर्ते अक्षरशः दिवसरात्र या जमिनीवर काम करत होते. बाबांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या कामाची आठवण व्हावी असंच काम होतं हे, शून्यातून विश्व तयार करण्याचं. हे सगळं बघता बघता लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. शेती करण्याची ही पद्धत आपलं आयुष्य बदलवून टाकू शकते याचा त्यांना अंदाज आला. मग हळूहळू काही उत्साही शेतकऱ्यांनी
त्यांच्या शेतीत काम करू देण्याची तयारी दाखवली. अर्थातच आम्ही त्यांची शेती करायला घेणार नव्हतो, त्यांना आधुनिक शेतीची तंत्र शिकवणार होतो. त्यानुसार आमच्या लोकांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काम सुरू केलं. खोल नांगरटी करून दिल्या, बांध बंदिस्ती घालून दिली, बी बियाणांबद्दल, वेगवेगळ्या पिकांबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं. पहिल्या वेळेस त्यांना बियाणंही पुरवलं. तेव्हाच सारस्वत बँकेच्या एकनाथ ठाकूरांना आनंदवनातून या नव्या प्रकल्पाबद्दल कळलं. ते त्यांच्या संचालकांची सगळी टीम घेऊन इथे दाखल झाले. इथली परिस्थिती बघून त्यांनी लगेचच 1 कोटी रुपयांची मदत देऊ केली. त्यातून मूळ गव्हाणसोबत आसपासच्या खेड्यांमध्ये जल आणि मृत संधारणाचं पायाभूत काम वाढायला मदत झाली. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मूळ गव्हाणमध्ये आम्ही शिबिरं घेतली. त्या शिबिरांची आम्हाला मोठीच मदत झाली. पुढे 2009मध्ये आम्हाला आणखी 90 एकर जमीन मिळाली. त्यामुळे कामाचा आवाका आणखी वाढला. आनंदवनात गेल्या 65 वर्षांमध्ये विकासाचं एक फुलप्रूफ मॉडेल आकाराला आलं आहे. जलसंधारण, सुधारित शेती, डेअरी, उद्योगधंदे अशा नाना क्षेत्रांमध्ये आम्ही भरपूर प्रयोग आणि प्रयत्न करून यश मिळवलं आहे. त्या 65 वर्षांचा अनुभव वापरून आम्ही मूळ गव्हाणच्या प्रकल्पावर आनंदवनाची प्रतिकृतीच निर्माण केली. शेती, डेअरी, उद्योगधंदे, दवाखाना, सारं काही. जिथे एकेकाळी ओसाड टेकाड होतं, तिथे एक समृद्ध गाव नांदू लागलं. हे काम उभं करत असताना गावकरीही आमच्याशी जोडले जाऊ लागले. दवाखाना आणि शेती प्रशिक्षण ही 2 परिवर्तनाची साधनं आमच्याजवळ होती. पण आणखीही कितीतरी परींनी आम्ही गावाशी नातं तयार केलं. अगदी छोटं उदाहरण सांगतो. इथल्या प्रकल्पाचा पसारा वाढला तसा आनंदवनातून आम्ही ताटं, वाट्या, भांडी, खुर्च्या, सतरंजा असं सामान इथे आणून ठेवलं होतं. एकदा मनात विचार आला, तसंही बहुतेक वेळा हे सामान प्रकल्पात पडूनच असतं. मग ते गावकऱ्यांना वापरायला का देऊ नये? आम्ही पाहिलं होतं की लग्न कार्यामध्ये हे लोक अव्वाच्या सव्वा खर्च करून शहरातून हे सगळं सामान आणायचे. मग आम्ही हे सामान त्यांना पुरवायला सुरुवात केली. असे आणखीही काही उपक्रम सुरू झाले. आता गेली 8 वर्ष आम्ही मूळ गव्हाणमध्ये स्थिरावलो आहोत. त्या गावचेच झालो आहोत. सुरुवातीचा काही काळ प्रमोद बक्षींनी या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळली. आता आमचा कुष्ठमुक्त कार्यकर्ता अनिल लेले या प्रकल्पाची धुरा वाहतो. तर अरुण सोमनाथहून जाऊन येऊन असतो. काही कुष्ठमुक्त तिथे स्थायिक झाले आहेत. आम्ही सारे तर जात येत असतोच. गेली काही वर्ष आम्ही तिथे शेती प्रशिक्षण शिबिरं घेतो आहोत. मूळ गव्हाण आणि आसपासच्या अनेक शेतकऱ्यांनी कापसाखेरीज इतर विविध पिकं आपल्या शेतात लावली आहेत आणि त्याचं विक्रमी उत्पादनही काढलं आहे. एकाचं बघून दुसरा, त्याचं बघून तिसरा अशी विकासाची लागण या भागात झालेली दिसते आहे. जिल्ह्यातले अनेक अधिकारी मुद्दामहून हे काम बघायला येऊ लागले. इतर गावांमध्ये त्याचं उदाहरण सांगू लागले. त्यातून पुढे महाराष्ट्र शासनाने GR काढला की आदिवासी शेतजमिनीच्या जल आणि मृत संधारणाचं काम करायचं असेल तर ते एकतर बायफ करेल किंवा महारोगी सेवा समिती. अर्थात आम्ही उठून कुठे काम सुरू करण्याची शक्यता नाही, पण मार्गदर्शनाचं काम करायला आमचे शिलेदार मागे पुढे पाहणार नाहीत. लोकांच्या हातात एकदा पैसा आला की त्यामागून इतरही अनेक गोष्टी येऊ लागतात असं आमचं म्हणणं होतं आणि ते इथेही खरं ठरलं. शेतीचं रूप पालटल्यामुळे गावातलं वातावरण बदललं. महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला. अर्थात माझी मुलगी शीतल इथे आली नसती तर ते शक्यही झालं नसतं. आम्ही सगळे बापये लोक, त्यामुळे बायका आमच्यापासून लांबच असायच्या. त्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारणं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणं आम्हाला शक्य नव्हतं. पण शीतल इथे येऊन दाखल झाल्यामुळे आमचा प्रकल्प प्रत्येक घरातल्या महिलेपर्यंत पोहोचू शकला. मुख्य म्हणजे शीतल डॉक्टर असल्याने तिथे महिलांच्या आरोग्य तपासणीची सोय झाली. आमच्यासोबत आधीपासून एक कंपाऊंडर होताच, शिवाय मी डॉक्टर होतोच. त्यामुळे छोटी मोठी औषधं देण्याचं काम आधीच सुरू झालं होतं. शीतलमुळे ते बायका आणि मुलांपर्यंत वाढलं. शीतलने तिथे उघड्यावरची OPD सुरू केली. ती 1.5 वर्ष चालली असेल. आता किनवटचे डॉक्टर अशोक बेलखोडे
तिथे महिन्यातून एकदा तपासणीसाठी येतात. ज्यांच्यावर जागच्या जागी उपचार होऊ शकत नाहीत त्यांना आम्ही एकतर आनंदवनात घेऊन येतो किंवा वर्ध्याच्या सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जातो. या आरोग्य सेवेमुळेही गावाशी आमचं नातं अधिक पक्कं झालं आहे. महिलांसाठी शिलाई मशीन उपलब्ध करून देणं, त्यांना आनंदवनात नेऊन शिवणकाम शिकवणं हा उपक्रमही आम्ही मूळ गावांमध्ये सुरू केला. मुख्य म्हणजे तिथल्या तरुण मुलांना आनंदवनात युवाग्राममध्ये आणून वेगवेगळ्या सेवा कौशल्यांचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यामुळे शेतीबरोबरच उत्पन्नाचा आणखी एक स्रोत तयार झाला. माझ्या डोक्यात होतं की इथे कृषी तंत्र निकेतन सुरू करायचं. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला तसं पत्रही लिहिलं, पण झरी जामणी तालुका त्यांच्या प्राधान्यावर नव्हता. मग हे तंत्रनिकेतन आनंदवनात यावं यासाठी आम्ही प्रयत्न करायचं ठरवलं. बरीच खटपट केल्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्याला मान्यता दिली. सिजेंटा फाउंडेशन इंडियाने त्यासाठी अर्थसहाय्य करण्याचं मान्य केलं आणि अशा रीतीने आनंदवनात ग्रामीण आणि आदिवासी युवक युवतींसाठी कृषी तंत्रनिकेतन सुरू झालं. या तंत्रनिकेतनमध्ये आम्ही झरी जामणी तालुक्यातल्या मुलांना आणलं. आता या तंत्रनिकेतनमधून प्रत्येक वर्षी 60 विद्यार्थ्यांच्या बॅचेस बाहेर पडत आहेत. त्यातल्या काही मुलांना वेगवेगळ्या बियाणं, खतं अशा कंपन्यांमध्ये नोकऱ्या लागतात. कोणी सरकारी खात्यात जातं तर कोणी पुन्हा गावी येऊन नव्या पद्धतीने शेती करण्यासाठीही धडपडतं आहे. आनंदवनातली तरुण कार्यकर्ती हर्षदा पोद्दार या तंत्रनिकेतनची प्राचार्य म्हणून काम बघते. मजा म्हणजे आमच्या प्रकल्पामुळे फक्त गावांमधलंच नव्हे तर त्या भागातलं सरकारी यंत्रणेतलं वातावरणही बदलू लागलं आहे. झरी जामणी तालुका म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांसाठी शिक्षाच मानली जाते. त्यामुळे अधिकारी कामावर आहेत की नाहीत असा सगळा प्रकार होता. आता बरेच शिक्षक वेळच्या वेळी शाळेवर येतात. तलाठी कामावर येतो. ग्रामसेवक कामं करतो. कामं केली नाहीत तर इथले लोक आपल्याला जाब विचारू शकतात असा दाब त्यांच्यावर तयार होतो आहे. असं काही घडत असल्याचं अधिकारीच आम्हाला सांगत असतात. आज आम्ही या प्रकल्पाकडे पाहतो तेव्हा आनंदवनाने समाजाकडून घेतलेली मदत कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुन्हा समाजापर्यंत पोहोचवली याचं समाधान आम्हाला मिळतं. मूळ गव्हाणमध्ये काम उभं राहिलं हे ठीकच, पण त्या पलीकडे सर्वत्र प्रश्नच प्रश्न आहेत. अजून भरपूर काम करण्याची गरज आहे. आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्नही करतो आहोत, पण प्रत्येक ठिकाणी आनंदवनाची लँड आर्मीत जाऊन उतरेल अशी शक्यता नाही. पण आम्ही उभी केलेली मॉडेल्स आपापल्या ठिकाणी राबवण्याची प्रेरणा अशा प्रकल्पांमधून मिळू शकते हे मात्र नक्की. या ठिकाणी प्रकरण 4 समाप्त झालं. आपणास हे अभिवाचन कसं वाटलं हे कळून घ्यायला मला जरूर आवडेल. आपण यूट्यूबच्या चॅनलला व्हिडिओ खाली आपले अभिप्राय जरूर नोंदवावेत अशी विनंती आहे. जर हा उपक्रम आपल्याला आवडला असेल तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींपर्यंत या वाचनाची बातमी पोहोचवा आणि एका चांगल्या उपक्रमाचं, एका चांगल्या पुस्तकाचं वाचन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात मला हातभार लावा. धन्यवाद.